नमस्कार, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। एखाद्या विभागामध्ये तब्बल 12 वर्षानंतर पदभरती केली जात असेल तर त्या पदभरतीचं महत्त्व तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगायला नको। समाज कल्याण विभागामध्ये समाज कल्याण आयुक्त म्हणा किंवा समाज कल्याण अधिकारी वर्ग 1 म्हणा आणि वर्ग 2 म्हणजे गट ब आणि गट अ या दोन्ही पदांसोबतच गृहप्रमुख हे सुद्धा गट ब चं जे पद आहे ते अशा तीनही जाहिराती लोकसेवा आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आहेत। आतापर्यंत तुम्ही वाचलेल्या सुद्धा असतील। सो आज आपण याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत की समाज कल्याण अधिकारी वर्ग 1, 2 आणि गृहप्रमुख वर्ग 2 या तीनही पदांविषयीची सविस्तर माहिती, पात्रता काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, प्रेफरन्स कोणाला दिला जाणार आहे, अभ्यासक्रम काय असू शकतो, यापूर्वी कधी पेपर झालेले आहेत, त्याचा सिलेबस जो आहे तो त्याचं स्वरूप काय होतं, एकंदरीत इतर सर्व महत्त्वाच्या बाबींवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। थोडासा व्हिडिओला उशीर झाला, मात्र आपण या माध्यमातून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणार आहोत। माझं एकच सांगणं आहे की बऱ्याचदा काय होतं की ज्या सरळ सेवेच्या जाहिराती येतात विद्यार्थ्यांना त्याची माहिती सुद्धा नसते की कारण आपण राज्यसेवा कंबाईन किंवा तत्सम स्पर्धात्मक परीक्षा तुम्ही देत असता आणि सरळ सेवेच्या जाहिरातींकडे आपलं फारसं म्हणजे लक्ष जात नाही किंवा दुर्लक्ष होतं असं आपण म्हणूया। कारण काय होतं की सरळ सेवेची जी जाहिरात आहे ती रेग्युलर नसते, साधारण कधी 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी। या विभागामध्ये तब्बल 12 वर्षानंतर जाहिरात आलेली आहे, लक्षात घ्या। आणि हे पद जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। क्लास 1 ऑफिसरचा आतापर्यंत जर तुम्ही पाहिलात तर राज्यसेवेमध्ये सगळ्या पोस्ट बहुतांश महत्त्वाच्या विभागातील ज्या क्लास 1 ऑफिसरच्या पोस्ट आहेत त्या राज्यसेवेच्या परीक्षामध्ये आहेत, समाविष्ट झालेल्या आहेत। आता समाज कल्याण विभागामधली जी पोस्ट आहे ती मात्र अजूनही राज्यसेवेत नाही आणि सरळ सेवेच्या माध्यमातून भरली जात आहे। ही एक आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे। एक परीक्षा होईल, चाळणी परीक्षा, आणि त्याच्यानंतर जी आहे ती मुलाखत घेतली जाईल। सरळ सेवेच्या जाहिराती जर तुम्ही वाचला तर त्यामध्ये असा एक शब्द उल्लेख असतो की पुरेसे उमेदवार जर त्याचे अर्ज प्राप्त झाले नाही तर चाळणी परीक्षा न घेता मुलाखतीच्या द्वारे निवड केली जाईल। परंतु आपल्याकडे पुरेसे उमेदवार आहेत असं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि पुरेसे उमेदवार लोकसेवा आयोगाला भेटतात, त्याचे अर्ज प्रणाली स्वीकार केल्यानंतर अर्ज तेवढे जातात आणि लोकसेवा आयोग चाळणी परीक्षा घेत असते, हे तुम्हाला माहिती आहे। सो फार वेळ न घेता आपण मुद्द्याला सुरुवात करूया। पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की समाज कल्याण अधिकारी ही पोस्ट जी आहे तर हा एक सरळ अर्थ काढला जातो की MSW BSW झालेलेच विद्यार्थी देऊ शकतात, बाकी इतर कोणीही देऊ शकत नाही। तर असं काहीही नाहीये, या गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्यात कळतील। आर्ट्स कॉमर्स ग्रॅज्युएट सुद्धा याला पात्र आहेत। त्याविषयी काही टेक्निकल बाबी ज्या आहेत त्या आपल्याला 15 तारखेनंतर आणखी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होतील, कारण 15 तारखेपासून मला वाटतं आज 13 तारीख आहे, तो 15 तारखेपासून आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। लोकसेवा आयोगाच्या ज्या वेबसाईटवर अधिकृत जाहिरात आहे तुम्ही ती पाहायला पाहिजे, सविस्तर वाचायला पाहिजे। प्रत्येक कॅटेगरीनुसार काय पोस्ट आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल। आता सर्वात महत्त्वाचा जो मुख्य मुद्दा आहे की या पोस्ट विषयी बऱ्याचदा काय होतं की स्टडी मटेरियल असेल, सराव प्रश्न असतील, काही व्हिडिओ लेक्चर्स असतील किंवा अपडेट्स असतील, ते एकत्र मिळावे या हेतूने समाज कल्याण अधिकारी गट अ आणि गट ब या पोस्टसाठी, या दोन्ही पोस्टसाठी आपण एक वेगळं टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स देणार आहे, त्यावरून तुम्ही ते जॉईन करू शकता किंवा तुम्ही स्वतः टेलिग्रामला फक्त समाज कल्याण असा शब्द जर तुम्ही इंग्रजीमध्ये टाईप केला तरी तुम्हाला हे चॅनल सापडेल। यावर मी बहुतांश अपडेट देत असतो। क्लास विषयीची माहिती सुद्धा यावरच येईल टप्प्याटप्प्यात। समाज कल्याण अधिकारी गट अ ब आणि गृहप्रमुख, आता हे अतिशय महत्त्वाचं आहे, स्पेशली मी शिक्षक लोकांसाठी सांगतोय की शिक्षकांसाठी गृहप्रमुख एक गोल्डन चान्स आहे, लक्षात घ्या। गृहप्रमुख समाज कल्याण हे सुद्धा एक आपलं टेलिग्राम चॅनल आहे। तुम्ही गृहप्रमुख MPSC असं जर तुम्ही टाकलात तर तुम्हाला हे चॅनल दिसेल, खाली लिंक वरून सुद्धा तुम्ही जॉईन करायला पाहिजे। ओके, आता पुढे जाऊया आपण। सगळ्या बाबी मी टप्प्याटप्प्यात, कदाचित तो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु सगळ्या बाबी तुम्हाला क्लिअर करेल। मी अभ्यासक्रमावर सुद्धा चर्चा केलेली आहे या व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आणि जे विद्यार्थी तुमच्या संपर्कात आहेत ज्यांचं या संबंधित विषयात काही शिक्षण झालेलं आहे, पदवी झाली आहे किंवा पदव्युत्तर पदवी झाली आहे, राईट, डिप्लोमा झाला असेल, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात आहे। जाहिरातीमध्ये असं म्हटले, जाहिरात क्रमांक लक्षात ठेवा 023/2023, ठीक आहे। तुम्ही जेव्हा लोकसेवा आयोगाला संपर्क करता, तुम्हाला काही तांत्रिक अडचणी असतील तर विचारता, तेव्हा जाहिरात क्रमांकाचा नेहमी उल्लेख करायचा जेणेकरून तुम्हाला ते टेक्निकल बाबी लवकर सॉर्ट आउट होतील, राईट। समाज कल्याण आयुक्त हे जे पद आहे, आता हे पद महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाअंतर्गत जे समाज कल्याण आयुक्तालय आहे पुण्यामध्ये, त्या आयुक्तालयाअंतर्गत ही पोस्ट येते, क्लास 1 ऑफिसरची पोस्ट आहे, ठीक आहे। याच्या एकूण तब्बल
तब्बल 41 जागा आहेत. लक्षात घ्या, जेव्हा 2012-13 मध्ये हा पेपर झालेला होता तेव्हा याच्या 50% सुद्धा जाहिरात, म्हणजे 15, मला वाटते 15, मला आजही आठवतं 15 पोस्टसाठी ती जाहिरात होती. त्यामुळे त्याच्यापेक्षा बहुतांश पदं याच्यामध्ये जास्त आहेत. 41 पोस्ट आहेत. याच्यामध्ये रिझर्व्हसाठी जर आपण पाहिलात तर एकूण 21 पोस्ट ज्या आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहेत आणि अराखीव म्हणजे ओपनसाठी 20 पोस्ट आहेत. त्यामध्ये जर महिलांचं रिझर्वेशन जर तुम्ही पाहिलात तर आपल्याला कसं आहे की ओपन आणि खुल्या प्रवर्गातील दोन्हींचा जरी विचार कराल इथे तर महिलांसाठी बघा, आता महिला सेक्शन हे 5 पद आणि हे 7 पद, एकूण 12 पदं जे आहेत हे आपल्याला स्पेशल महिलांसाठी दिसतात इथे. त्यामुळे इथे 12 पदे हे समाधानकारक आहेत असं आपण म्हणू. तर विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी गट अ क्लास 1 ची ही जाहिरात आहे आणि यासाठीची पदसंख्या मी तुम्हाला सांगितली. याच्यानंतर आपण एज लिमिट हा एक महत्त्वाचा घटक असतो तो पाहूया. बघा, अप्पर एज लिमिट जी आहे ती मागासवर्गीयांसाठी आणि अराखीव वर्गासाठी 38 आहे 38 आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथांसाठी 43 आहे. मिनिमम एज्युकेशन जे आहे ते 23 आहे, कारण ही जी पोस्ट आहे ती क्लास 1 ची आहे. त्याच्यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा जर असेल तर ते ग्राह्य धरतात. त्याच्यामुळे तुम्हाला मी पुढे पदवीच्या या बाबतीत बोलणार आहे, परंतु 23 हे मिनिमम एज आहे. बाकी पोस्टच्या बाबतीत आपल्याला 20-21 वगैरे दिसेल. ठीक आहे, ओके. आता एज्युकेशन, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव या बाबतीत आपण पाहूया. बघा, शैक्षणिक अर्हता आणि अनुभवमध्ये काय म्हटलेलं आहे, पजेस अ डिग्री इन आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ इन ॲटलिस्ट सेकंड क्लास. बघा, फक्त आर्ट्स विद्यार्थी म्हटले आहेत का? नाही. पदवी जर एखाद्या विद्यार्थ्याची आर्ट्स BA झालेली आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स, राईट, सायन्समध्ये BSc झालेली असेल, राईट, किंवा कॉमर्समध्ये BCom झालेलं असेल किंवा लॉ म्हणजे कायद्याचा पदवीधर असेल, ही व्यक्ती या विषयामध्ये पदवी केलेली आहे ॲटलिस्ट सेकंड क्लास आणि रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून केलेली असेल आणि अँड हा शब्द जोडलेला आहे, पजेस 2 इयर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ऑर डिग्री इन सोशल वर्क ऑर सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जर 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री केलेली असेल तर लक्षात घ्या. आणि हे जे आहे त्याला ऑर शब्द दिलेला आहे, पुन्हा तोच वाक्य येतं, सेकंड क्लास पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री केलेली असेल कशात, तर सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सोशल वर्क याच्यामध्ये जर डिग्री किंवा डिप्लोमा झाला असेल तर. म्हणजे शैक्षणिक अर्हतेमध्ये 2 मुद्दे आहेत, एक डिग्री पण पाहिजे आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री पाहिजे. अशा 2 गोष्टी असतील तर तुम्ही त्याला शैक्षणिक अर्हतेमध्ये बसता. लक्षात घ्या, म्हणजे सोप्या भाषेत MSW मास्टर ऑफ सोशल वर्क तुम्ही केलेला आहात. जर पदवी तुमची भलेही BA झालेली असेल, BCom मध्ये असेल किंवा तुम्ही लॉ ग्रॅज्युएट असाल तरीही हरकत नाही. मात्र तुमचा पोस्ट ग्रॅज्युएटचा डिप्लोमा किंवा डिग्री जी आहे ती मात्र सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सोशल वर्कमध्ये पाहिजे. समजलं? ओके. प्राधान्यशील अर्हता जी आहे ती आपण याच्यामध्ये पाहूया. प्रोव्हाइडेड फर्दर द प्रेफरन्स मे बी गिवन टू कॅन्डिडेट हू हॅव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स इन सोशल वर्क, सोशल वेलफेअर डिपार्टमेंट ऑर हू हॅव एक्सपिरियन्स इन रिस्पॉन्सिबल कॅपॅसिटी इन फील्ड ऑफ सोशल वेलफेअर ऑर बॅकवर्ड क्लासेस वेलफेअर किंवा दोघांसाठी. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असेल, कुठल्या NGO मध्ये तुम्ही काम केलेलं आहात किंवा कुठल्याही तत्सम एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं आहे किंवा तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली स्वतः काम केलेलं आहे आणि त्याच्या पद्धतीचा तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असेल तर तो प्राधान्यशील, म्हणजे प्राधान्यशील याचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल. लक्षात घ्या, प्रेफरन्स या शब्दाचा अर्थ याच्यामध्ये जेव्हा तुम्ही चांदणी परीक्षा देता, मुलाखतीला जाता आणि अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते की कोणत्याही एका उमेदवाराला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे, तेव्हा फक्त वय ज्याचं आहे त्यालाच प्रेफरन्स दिला जातो असं नाही. इतर काही मुद्दे जे आहेत ते विचारात घेतले जातात. त्याच्यामुळे प्राधान्यशील अर्हतेमध्ये याच्यामध्ये जर आपण पाहिला तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा जो आहे, हॅव मेड स्पेशल कॉन्ट्रीब्युशन टू सोशल वेलफेअर इन्क्लुडिंग बॅकवर्ड क्लास वेलफेअर विच कॅन बी सबस्टॅन्शिएटेड बाय एव्हिडन्स. म्हणजे पुराव्यासह जर तुम्ही सांगू शकत असाल की मी असं काही काम केलेलं आहे जे बॅकवर्ड क्लासेसच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झाले, ज्यामुळे किंवा त्यांचा काहीतरी लाभ झाला, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी मी बदल घडवू शकलो किंवा शकले, यासाठी जर काही तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला एक प्राधान्य दिलं जाईल. राईट, हा झाला क्लास 1च्या बाबतीतला मुद्दा. आता आपण क्लास 2 कडे जाऊया. नेक्स्ट, आता बघा, हे झालं क्लास 1च्या बाबतीत. आपण समाज कल्याण अधिकारी गट अ या पदासाठीची जाहिरात, त्याची जी पदसंख्या किती आहे, त्याची शैक्षणिक अर्हता काय आहे, प्राधान्यशील अर्हता काय आहे ते आपण पाहिलं. त्याचा अभ्यासक्रम आपण पुढे समजून घेणार आहोत. लक्षात घ्या. ठीक आहे, अभ्यासक्रम जो आहे तो मागचा म्हणजे 2012चा जो पेपर झालेला होता त्या वेळेस जो आयोगाने अभ्यासक्रम प्रसिद्ध केला होता, फार काही चेंजेस होत नसतात. लक्षात घ्या, अभ्यासक्रम चांदणी परीक्षा जर घेतली जाईल तर अभ्यासक्रम प्रसिद्ध केला जाईल वगैरे, आयोगाने टाकलेलाच आहे. पुढे जाऊन अभ्यासक्रम येणारच आहे, परंतु ही पोस्ट समाज कल्याण रिलेटेड आहे. त्याच्यामुळे याच्यामधला जो अभ्यासक्रम आहे, सामाजिक कल्याण किंवा समाज कल्याण अध्ययन या स्वरूपाचा 75 मार्काचा पोर्शन
मागच्या वेळेस होता, त्याच्यामध्ये फार काही बदल होणार नाहीये. त्याच्यामुळे जी आहे नाही अभ्यासक्रम येऊ द्या तेव्हाच मी अभ्यासाला सुरुवात करते वगैरे ह्या गोष्टी बाजूला ठेवून, म्हणजे तुम्हाला जर या पोस्टच्या बाबतीत जर तुम्ही सिरियस असाल तर जो कॉमन टॉपिक आहे जे तुम्हाला बघा, याच्यामध्ये अभ्यासक्रम वेगळा काय देणार, तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर अभ्यासाला नसणार आहे, कोडिंग नसणार आहे, स्टॅटिस्टिक नसणार आहे, मग काय असणार आहे, तुम्हाला माहिती आहे की मी समाज कल्याण विभागात काम करायला पुढे जाणार आहे, एक अधिकारी होणार आहे, तर मला काय अभ्यासक्रम आयोग देऊ शकतो याची एक जाणीव तुम्हाला तर असणारच आहे. त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे त्याच्यावर आपण सविस्तर बोलूया. मी क्लास 2 ऑफिसर म्हणजे समाज कल्याण अधिकारी वर्ग 2 या पदासाठीची जी जाहिरात आहे त्याची पदसंख्या सांगतो. उपलब्ध पदसंख्या जी आहे ती 22 आहे, लक्षात घ्या. त्याच्यानुसार जो समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षणाचा जो तपशील आहे ते दिलेला आहे. आता ही आहे, ही सुद्धा महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्तालय यांच्या अंतर्गत ही पोस्ट आहे, गट ब, समाज कल्याण अधिकारी गट ब. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, एकूण जागा जर आपण पाहिल्या तर एकूण किती जागा आहेत, 22 जागा आहेत. ओपन साठी ज्या आहेत त्या जागा एकूण जर आपण पाहिल्या तर 8 जागा आहेत आणि एकूण आरक्षित जर जागा पाहिल्या तर 14 जागा आहेत. 14 आणि 8 हे एकूण 22 जागा आहेत. आता याच्यामध्ये कॅटेगरीनुसार जर आपण पाहिलं तर मग इतर मागास वर्गांसाठी 2, अनुसूचित जातीसाठी 4 जागा आहेत, बऱ्यापैकी चांगल्या जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत. त्याच्यानंतर इथे सगळ्या मग 1-1, 2-2 जागा ज्या आहेत त्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी 2 जागा आहेत वगैरे. तर ही गट ब साठीची जाहिरात आहे. आता याच्यामध्ये याची शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे बघा, हॅव थ्रू नॉलेज ऑफ मराठी, मराठी भाषेचं ज्ञान तर असायलाच पाहिजे, बरोबर आहे, आणि तो आहेच सगळ्यांना. पजेस अ डिग्री ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. आता एवढंच वाक्य जर आपण वाचलं, पजेस अ डिग्री ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इफ दे बिलॉंग टू बॅकवर्ड क्लासेस अँड डिग्री इन सोशल वेलफेअर सायन्स ऑर सोशल वर्क ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट अदरवाईज. ठीक आहे. आता याचा अर्थ नक्की काय आहे याच्यासाठी मी आयोगाला सुद्धा विचारलेला आहे. आयोगाकडून 2 उत्तर मिळालेली आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं एकदा की बॅकवर्ड क्लासेसमध्ये जर येत असेल एखादी व्यक्ती आणि त्याच्याकडे जर कुठल्याही पद्धतीची एक डिग्री असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, एनी ग्रॅज्युएट असेल तर हू कॅन अप्लाय, लक्षात घ्या, राईट. पण ते व्यक्ती अप्लाय करू शकते या पोस्टसाठी. पण त्यानंतर सुद्धा आयोगाने अजून असंही उत्तर दिलेलं आहे की 15 तारखेपर्यंत, 15 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, लिंक ओपन होणार आहे. त्यावेळेस व्यक्ती कोण इलिजिबल आहेत नाही आहेत हे दाखवेल आणि त्याच्यानुसार मग आम्ही तुम्हाला एक योग्य काय आहे याचा अर्थ नक्की काय सोप्या भाषेत आणि कोण इलिजिबल आहे कोण इलिजिबल नाही हे क्लॅरिफाय होईल असं आयोगाकडून आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण वेट अँड वॉच करूया एक 2-3 दिवस फक्त. पण माझं असं मत आहे किंवा मला तरी असं वाटतंय की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याची कुठलीही व्यक्ती ग्रॅज्युएट झालेली असेल तर ती अप्लाय करू शकते असा माझा एक अंदाज आहे. तरी सुद्धा 15 तारखेनंतर आपल्याला ते पूर्ण क्लॅरिफाय होईल. बघा, BSW, MSW चे सगळे विद्यार्थी जे आहेत ते यासाठी पात्रच आहेत, प्रश्न तो नाहीच आहे. इतर विद्यार्थी यासाठी गट ब साठी, ठीक आहे, गट ब साठी पात्र आहेत की नाही हे 15 तारखेलाच आपल्याला कळणार आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा मी त्या संबंधित विषयामध्ये माझी पदवी आहे किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे तर तुम्ही आयोगाला तसं कळवून किंवा आयोगाच्या म्हणजे नजरेस आणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयोगाला सांगू शकता. आता हा मुद्दा हा वेगळा आहे, लक्षात घ्या. हा तिसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बघा, एक शासन पत्रक आहे, शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, इथपर्यंतचा भाग मी सोडून देतो. ठीक आहे. यांच्या अभिप्रायानुसार हा पण भाग सोडून देतो. इथे काय म्हटले, दिव्यांग, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, राईट, इकॉनॉमिक वीकर सेक्शन म्हणजे EWS यांच्यासाठी मागासवर्गीयांसाठी जी पात्र शैक्षणिक अर्हता आहे, लक्षात घ्या, मागासवर्गीयांसाठी म्हणजे कोणासाठी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC यांच्यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती अर्हता दिव्यांग, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी ग्राह्य धरण्यात येते. ती शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे ज्यांचे बघा, मागासवर्गीयांसाठी जी शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात येते तीच शैक्षणिक अर्हता दिव्यांग, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ग्राह्य धरण्यात येईल असं हे पत्र जे काही आहे 2023 हे डेट वगैरे दिलेले आहे त्याच्यानुसार. हा तिसरा मुद्दा आहे. त्याच्यामुळे हा तिसरा मुद्दा कुणासाठी आहे तर दिव्यांग, अनाथ आणि EWS यांच्यासाठी आहे. हे क्लिअर झालं. पहिला मुद्दा जो आहे, पहिला आणि दुसरा, मराठी भाषा तर आहे सगळ्यांना, हा मुद्दा पण क्लिअर झाला. दुसऱ्या मुद्द्याबद्दल जी काही शंका असेल ती 15 तारखेनंतर क्लिअर होईल. ठीक आहे. प्राधान्यशील अर्हता हा नंतरचा मुद्दा आहे, आपण त्याच्यावर सुद्धा जाऊया. कुणाला प्राधान्य दिलं जाईल, प्रोव्हाइडेड दॅट प्रेफरन्स मे बी गिवन टू कॅन्डिडेट पोजेसिंग एनी ऑल ऑफ फॉलोइंग ॲडिशनल क्वालिफिकेशन, नेमली एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेशन ऑर सोशल सर्व्हिस, ॲडमिनिस्ट्रेशन अँड सोशल सर्व्हिसमध्ये काही एक्सपिरियन्स असेल किंवा
डिप्लोमा केला असेल कशामध्ये, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टीस मध्ये डिप्लोमा झालेला असेल, मग तो कशामध्ये, त्यानंतर बघा सोशल सायन्स मध्ये डिप्लोमा झालेला असेल, किंवा मग डिप्लोमा इन सोशल वर्क ऑफ कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये, कलकत्ता युनिव्हर्सिटीमधून डिप्लोमा केला असेल, किंवा मग MA ची डिग्री केलेली असेल सोशल वर्क याच्यामध्ये कोणत्या युनिव्हर्सिटीतून, महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी बडोदा या युनिव्हर्सिटीमधून MA ची डिग्री घेतली असेल, किंवा मग असंही म्हटलंय त्याच्यामध्ये की दिल्ली युनिव्हर्सिटीमधून MA केलेलं असेल तरी त्यांना प्रेफरन्स दिलं जाईल, किंवा डिग्री इन लेबर अँड सोशल वेलफेअर ऑफ पटना युनिव्हर्सिटी याच्यामधून जर डिग्री घेतली असेल तर त्यांनाही प्रेफरन्स दिलं जाईल, प्रेफरन्स फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे. ही झाली प्राधान्यशील अर्हता. आता शैक्षणिक अर्हता गणना करण्याचा जो दिनांक आहे जो सप्टेंबर महिन्याचा मी सांगितलं 1 सप्टेंबर 2023 मला वाटते ते मी पुढे सांगेलच, त्याच्यामध्ये प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित 1 सप्टेंबर आहे का, मला एकदा चेक करायला पाहिजे जरा, मी एक दिन तुम्हाला सांगतो जरा. 1 सप्टेंबर 2023 राईट, ठीक आहे. हे झालं आता गट ब च्या संदर्भात, ठीक आहे. आता गट ब च्या संदर्भात जागा आणि शैक्षणिक अर्हता मी तुम्हाला सांगितलंय. आता मी जातोय गृहप्रमुख या पोस्टकडे. गृहप्रमुख ही सुद्धा क्लास 2 ची पोस्ट आहे आणि हे सुद्धा आयुक्तालय अंतर्गत येतं, महाराष्ट्र राज्य पुणे, ठीक आहे. एकूण पदसंख्या किती आहेत, 18. 2010 मध्ये पेपर झालेला होता, त्यानंतर अजूनही परीक्षा झालेली नाही. 2010 चा पेपर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. 2012 चा सामाजिक न्याय विभागाचे जे समाज कल्याण अधिकारी क्लास 1 क्लास 2 याचे सुद्धा पेपर उपलब्ध आहे. त्याचं सविस्तर विश्लेषण मी टप्प्याटप्प्यामध्ये आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देणार आहे. या पोस्टसाठीचं सगळं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध होईल लवकरच. बघा गृहप्रमुख या पदासाठीच्या एकूण 18 पोस्ट आहेत, त्याच्यापैकी ओपनसाठी 7 आहेत आणि आरक्षित पदं 11 आहेत. त्यामुळे कॅटेगरीमधील विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी जास्तच आहेत आणि ओपनच्या सुद्धा जागा आहेत, राईट. आता याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे बघा, याच्यामध्ये स्पष्ट भाषेत उल्लेख करून दिलेला आहे. अ बॅचलर्स डिग्री इन आर्ट्स, लक्षात घ्या, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ, ॲग्रिकल्चर, लक्षात घ्या. ॲग्रिकल्चर पदवीधर जर असेल तरी तो सुद्धा व्यक्ती याला पात्र आहे. इन ॲटलिस्ट सेकंड क्लास जरी असला तरी हरकत नाही, रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून ती पदवी धारण करायला पाहिजे. नेक्स्ट मुद्दा असा आहे की डिग्री इन एज्युकेशन ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विलंट क्वालिफिकेशन, ते सुद्धा पात्र आहेत. अनुभव काय आहे तर हॅव नॉट लेस दॅन 5 इयर टीचिंग, लक्षात घ्या. म्हणजे जे शिक्षक आहेत मी तर त्यांना आवर्जून सांगतो ही पोस्ट अतिशय चांगली आहे शिक्षकांसाठी. दुसरी गोष्ट जो अभ्यासक्रम आहे मी तुम्हाला सांगतो, अभ्यासक्रम मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे, तो पूर्ण शिक्षकांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही यावर जरी फोकस केलात तरी तुम्ही जे आहे तुमचा वेळ सांभाळून अभ्यास करू शकता. आणि दुसरी गोष्ट माझं मार्गदर्शन तर याच्यामध्ये असणारच आहे. जो काही सिलेबस आहे एकदम तुम्हाला एक सोप्या भाषेत समजावून आणि त्याचे नोट्स जे आहेत ते शॉर्ट नोट्स देऊन व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून टेस्ट सिरीजच्या माध्यमातून हे सगळं कव्हर करणार आहे मी तुम्हाला. त्यामुळे हा टीचिंग एक्सपिरियन्स जर 5 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स इन एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, जर तुम्ही कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये जर तुम्हाला 5 वर्षाचा हॅव नॉट लेस दॅन 5 इयर, लक्षात घ्या 5 वर्षापेक्षा कमी नाही, 5 वर्षापेक्षा जर जास्त तुम्हाला एक्सपिरियन्स असेल कुठल्याही टीचिंग किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही याला पात्र आहातच, राईट. प्राधान्यशील अर्हता प्रेफरन्स कोणाला दिला जाईल तर provided that preference will be given to candidate possessing master degree in arts, science, commerce, म्हणजे आर्ट्स मध्ये तुम्ही MA केलाय, राईट. कुठल्याही विषयात आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे सगळे पदवीधर पात्र आहेत. पदवीधर जे आहेत हे पदवीधर जर MA केलेले असतील म्हणजे मास्टर डिग्री घेतलेली असेल तर त्यांना प्रेफरन्स दिलं जाईल, ना की फक्त याच्यामध्ये MAच पाहिजे असं काही नाहीये. मी तुम्हाला वारंवार ह्या सगळ्या गोष्टी एकदम सोप्या भाषेत समजावून सांगताय, तरी सुद्धा तुम्ही स्वतः एकदा जाहिरात प्रिंट आउट घ्या, त्याची व्यवस्थित वाचा. कुठलीही शंका असेल तर आयोगाला फोन करून विचारा. कुठल्याही व्यक्तीला विचारण्यापेक्षा आयोगाकडे जर तुम्ही विचारलात तर ते ऑथेंटिक आन्सर जे आहे योग्य तुम्हाला मार्गदर्शन आयोग चांगलं करेल, राईट. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ, ॲग्रिकल्चर आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग इन सायकोलॉजी अँड मेथोडॉलॉजी याच्यामध्ये जर तुम्हाला काही तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर प्रेफरन्स दिलं जाईल. आता याच्यामध्ये बघा दुसरी गोष्ट तर याच्यामध्ये अनुभवाच्या दाव्यांबाबत सांगितलंच आहे की त्यांना ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरूपाचे दावे करताना, म्हणजे जर मी एक्सपिरियन्स आहे असं तुम्ही दावा करताय, राईट, किंवा मी असं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे बॅकवर्ड क्लासेससाठी की ज्यांच्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडलं असं तुम्ही दावा करत आहात, तर हे दावे अद्ययावत करताना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होण्यासाठी उमेदवाराने नेचर ऑफ जॉब, लक्षात घ्या, नेचर ऑफ जॉब मध्ये टीचिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असे नमूद करणे अनिवार्य आहे, ठीक आहे. त्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज स्वीकृत होऊ शकणार नाही असं त्यांनी स्पष्ट भाषेत उल्लेख केलेला आहे. या पोस्टच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवा, सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना सांगणं आहे की हे जे आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा टीचिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असे नमूद करून तुम्ही फॉर्म भरा, म्हणजे तेव्हा तो ॲक्सेप्ट केला जाईल. नेक्स्ट आहे आता याच्या सगळ्या डेट्स इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो. अर्ज सादर करावा याचा कालावधी काय, 15 मे, लक्षात घ्या, दुपारी 2 वाजल्यापासून तर 5 जून पर्यंत हे जे आहे ते फॉर्म भरण्याची डेट असणार आहे. मग बाकी याच्यामध्ये
याच्यामध्ये विशेष काही नाहीये. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 8 जून वगैरे आहे, पण आजकाल कोणी चलनाद्वारे शक्यता कमीच असते भरण्याची. आता आपण मुख्य मुद्द्याकडे जाऊया. अभ्यासक्रम काय असेल बघा. हाच अभ्यासक्रम आहे, आयोगाने तोच घोषित केलाय असं मी सांगत नाहीये. हा अभ्यासक्रम 2012चा जो पेपर झाला तेव्हापासूनचा आहे आणि याच्यामध्ये फार बदल होईल अशी शक्यता फारच कमी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हा अभ्यासक्रमामधला जो मुख्य गाभा आहे, मुख्य गाभा काय आहे? समाज कल्याण अध्ययन 75 गुण आणि सामान्य अध्ययन 25 गुण आणि बुद्धिमापन चाचणी 50 गुण. हा गाभा आहे या पेपरचा, लक्षात घ्या. ठीक आहे, हा जो गाभा आहे याच्यापैकी पहिला महत्वाचा मुद्दा आहे 75 गुण. ठीक आहे, जो तुम्ही MSW BSW किंवा तत्सम कुठलाही जो काही कोर्स केलेला आहात त्याच्यामध्ये तुम्हाला हा सगळा झालेलाच आहे, तरी सुद्धा त्या विद्यापीठीय परीक्षा होत्या या लोकसेवा आयोगाच्या पेपरमध्ये त्याचा संपूर्ण फरक तुम्हाला जाणवतो. त्यामुळे याच्यामध्ये बघा 75 गुण असणार आहेत. तत्पूर्वी वरच्या सूचना आपण वाचून घेऊया. सामान्य राज्यसेवा गट या पदाच्या चाचणी परीक्षेचा तपशील काय असेल? सदर चाचणी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न असलेली एकच प्रश्नपत्रिका असेल. प्रस्तुत प्रश्नपत्रिका 150 बहुपर्यायी प्रश्नांची व 150 गुणांची म्हणजे 150 प्रश्न आणि 150 गुण. ठीक आहे, आता हे असेल. त्यानंतर 1.5 तास, लक्षात घ्या, 1.5 तासाचा कालावधी असेल. तसेच या प्रश्नपत्रिकेचे माध्यम फक्त मराठी असून, लक्षात ठेवा, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा सांगितलं होतं, फक्त मराठी असून तिचा दर्जा पदवी परीक्षे समान असेल. सदर प्रश्नपत्रिकेचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे राहील. ठीक आहे, आता जनरली काय होतं की मराठीत जर पेपर असेल तर आपल्याला काही समजायला कठीण जातं का? तर तसं फारसं काही नाही आहे. एखादा दुसरा शब्द असेल तर त्याचा आयोग काय करतात की त्याचं मराठी ट्रान्सलेशन न करता तो पर्टिक्युलर शब्दच इंग्लिश भाषेत छापून देतो, लक्षात घ्या. किंवा मग काय होतं की एखादा पर्टिक्युलर शब्द जर मराठीत असेल ज्याचा अवघड अर्थ आहे तर तो कंसामध्ये इंग्रजी अर्थ पण त्याच्यात असतो, ना की फक्त म्हणजे हेच असेल. मग ते पूर्ण मराठीतच छापायचं असं ठरवलं तर इंग्लिश भाषेत ते पेपर हे करतील, म्हणजे एखादा शब्द तो कन्वर्ट करतील, लक्षात ठेवा. समाज कल्याण अध्ययन, समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान. मग समाजकार्याचा इतिहास फक्त भारताचाच आहे का? ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये समाजकार्य घडतच नाही का? तर इंग्लंडमध्ये समाजकार्याचा इतिहास आहे, अमेरिकेतला समाजकार्याचा इतिहास आहे, तो आपल्याला पुअर लॉची गोष्ट असेल तो असेल. वेगवेगळ्या देशांमध्ये इन्शुरन्स स्कीम कधीपासून यायला लागल्या, सुरुवात कधीपासून झाली, वेगवेगळ्या देशांमध्ये कशा पद्धतीने सोशल प्रोटेक्शन लोकांना दिलं जातं, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे. आणि भारतामध्ये सुद्धा समाजकार्य नेमकं कशा पद्धतीने केलं जातं. पूर्वी आपल्याकडे समाजकार्य म्हणजे काय? तर समाजकार्य म्हणजे दान धर्म, पुण्य लाभतं, एखाद्याला पैसे द्या पुण्य लाभतं, एखाद्याला मदत करा पुण्य लाभतं, म्हणजे पाप पुण्य या गोष्टीशी निगडीत होतं, लक्षात घ्या. पण आज एक प्रोफेशनल सोशल वर्क आपल्याकडे केलं जातं, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे समाजकार्याचा संपूर्ण इतिहास पूर्वीपासूनचा आतापर्यंतचा आणि तत्वज्ञान, त्याची फिलॉसॉफी काय आहे, समाजकार्य कसं केलं जातं. एखादी गोष्ट थोपवली जाते लोकांवर, नाही आम्ही समाजकार्य करत आहोत ना, मग ते तुम्हाला ऍक्सेप्टच करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे ही आम्ही सर्व्हिस तुम्हाला देणारच, तुमची इच्छा असू दे की नसू दे, असं नाहीये, बरोबर आहे की नाही. मग समाजकार्यात काय तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी काय आहे, त्याची लोकशाही मूल्य पाळलं जातं का, याचा एक विचार आपल्याला इथे करावा लागणार आणि त्याचा एक अभ्यास आपल्याला आहे. बेसिक सांगितलं मी तुम्हाला. मानवी अभिवृत्ती व व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हे गरजेचं आहे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा एक सामाजिक जो प्रोफेशनल सोशल वर्क जो व्यक्ती करतो आहे त्यासाठी ह्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि हेच आपल्याला इथे अभ्यासायच्या आहेत, लक्षात घ्या. मानवी अभिवृत्ती ॲप्टिट्यूड असेल, व्यक्तिमत्व विकास असेल. समाज कल्याण प्रशासन हे नक्की काय आहे? समाज कल्याण प्रशासनामध्ये NGOज आल्यात, बरोबर आहे. शासन आणि प्रशासन, बघा समाज कल्याण प्रशासनामध्ये दोन्ही घटक आलेत. एक नागरी घटक जो आहे तो आहे आणि एक प्रशासकीय घटक पण आहे, कारण सरकार सुद्धा काही ना काही काम करते आहे समाजासाठी आणि नागरिकांमधील नागरिकांचे जे गट आहेत, वेगवेगळे NGOज आहेत, शासकीय संस्था असतील किंवा अशासकीय संस्था असतील किंवा लोकांचा समूह असेल, ठीक आहे, हे पण काम करत आहेत. तर एकंदरीत यांचं समाज कल्याण प्रशासन तो आपल्याला अभ्यासायचा आहे. भारतातील सामाजिक समस्या, बेरोजगारीची समस्या असेल, हुंड्याची समस्या असेल, विवाहाची समस्या असेल, बरोबर आहे की नाही. विवाहाची समस्या आहे, अनेक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे गेलेत, कशासाठी? आज खूप मोठा प्रश्न हा सामाजिक प्रश्न बनलेला आहे विवाहाचा, राईट. त्याच्यानंतर शेतकरी आत्महत्या असतील, राईट. त्यानंतर लिंग गुणोत्तराचा मुद्दा असेल, त्याच्यानंतर स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न असेल, असे कित्येक अनुसूचित जाती जमाती यांच्यावरील अत्याचार असतील, अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आपल्याला भारतातील सामाजिक समस्येमध्ये करायचा आहे, राईट. त्यानंतर समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र. बघा बऱ्याचदा काय होतं, आपल्याला अर्थशास्त्र कशाला विचारतात असं आपल्याला वाटतं. बऱ्याच गोष्टी ह्या सामाजिक प्रश्न, बघा परवाच्या लोकसत्ताचं एक अग्रलेखातला एक मुद्दा सांगतो तुम्हाला. कुठल्याही देशातला सामाजिक प्रश्न हा तिथल्या आर्थिक मुद्द्याशी निगडीत असतो, लक्षात घ्या. मणिपूरमधलीच घटना घ्या, आता आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे असतील गाजत आहेत सध्या. तर
समाजकार्याचा अभ्यास करताना, समाजशास्त्राचा अभ्यास करताना, समाज कल्याण प्रशासनाचा अभ्यास करताना आपल्याला अर्थशास्त्राशी निगडीत मुद्दे पण वाचायचे असतात. त्यामुळे समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र काय आहे, समाजशास्त्र आणि लक्षात घ्या समाजकार्य हे दोन्ही मुद्दे वेगळे आहेत. समाजकार्य आणि समाजशास्त्र हे दोन्ही मुद्दे वेगळे आहेत. मग समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र काय आहे? बघा, सामाजिक समस्या आपण कुठे वाचतो? सामाजिक समस्या आपण समाजशास्त्रात वाचतो. आणि सामाजिक कार्य कुठे करतो? आपण समाजकार्यात करतो. समाजशास्त्रामध्ये सामाजिक समस्या वाचल्यानंतर त्या सामाजिक समस्येवर काय सोल्युशन दिलं पाहिजे, जे टेम्पररी नाही, ज्याचा लॉंग टर्म काहीतरी इम्पॅक्ट पडेल, हे आपण समाजकार्यात शोधून काढतो. त्यामुळे समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. हे एकूण 75 गुणांसाठी आहे, सोपं नाहीये. हे खरं मेरिट जो ठरवणारा जो घटक आहे ना, हाच आहे. बऱ्याचदा विद्यार्थी नाही मला समाजशास्त्र येतं, अहो ते 11वी 12वीची पुस्तकं वाचतो आणि मला 1-2 रेफरन्स बुक घेतो आणि तेवढं कुठल्याही गोष्टीची थेरॉटिकल हे सगळे पेपर असताना त्यातली ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता शोधत असताना लक्षात घ्या त्याचा सराव खूप महत्त्वाचा आहे आणि ती दृष्टी खूप महत्त्वाची आहे. त्याला विजन लागतं. म्हणजे एखादा मुद्दा तुम्ही पॅरेग्राफ वाचत आहात आणि त्या पॅरेग्राफमध्ये मला प्रश्न कसा फ्रेम करून दिला जाऊ शकतो आयोगाकडून याची जर दृष्टी असेल लक्षात घ्या तर अशी प्रश्न ही लवकर सुटतात. ठीक आहे, कारण ह्या थेरॉटिकल पोर्शनमध्ये काय होतं की 2 ऑप्शन आपल्याला प्रचंड सिमिलर वाटतात. लक्षात घ्या, राईट. एखाद्या व्यक्तीला हे बरोबर असं वाटू शकतं आणि म्हणजे त्यात सब्जेक्टिव्हिटी असू शकते, परंतु ह्या सब्जेक्टिव्हिटी असू शकतेमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे आणि त्याचं उत्तर एकच असणार आहे, 2 नसणार आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. सामान्य अध्ययन याच्यावर आपण सविस्तर चर्चा व्यवस्थितपणे करणार आहोत. कदाचित हा व्हिडिओ लांब होईल म्हणून मी इथे जरा आवर्त घेतो. सामान्य अध्ययन 25 गुण. मग जनरल स्टडीजमध्ये काय असू शकतं तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे, बुक्स मी नंतर सांगेल तुम्हाला सविस्तर. भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, म्हणजे भूगोल हा दोन्ही आहेत, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा. काही प्रश्न बघा, एकूण 25 गुण आहेत. काही प्रश्न भारताशी रिलेटेड असतील आणि काही महाराष्ट्राशी. भारतीय राज्यव्यवस्था, राज्य प्रशासन, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. म्हणजे हा कंबाईनचा सिलेबस आहे थोडक्यात असं म्हणूया. कंबाईनचा पेपर आपल्याला 85 गुण जे असतात गणित बुद्धिमत्ता सोडल्यानंतर, म्हणजे 80 धरा, यावेळेस तर 20 प्रश्न त्यांनी गणित बुद्धिमत्तेला विचारले. तर हा जो पोर्शन आहे तो याच्यामध्ये दिलाय. मग प्रश्नांची काठिण्य पातळी कंबाईन सारखी असेल का तर तसं नाहीये मित्रांनो. लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा गैरसमज होतो की सरळ सेवेचे पेपर प्रचंड कठीण. तसं नाहीये. सरळ सेवेचे पेपर अत्यंत सोपे असतात. कदाचित कटाप त्याचा हाय जातो, यासाठीच जातो की पेपर सोपे असतात. एकदम वन लाईनर प्रश्न तुम्हाला विचारतील. मी तुम्हाला 2000 जुने पण पेपर आहेत असं नाही की नाही काही लोकांचं कारण 2012 मध्ये विचारला होतो, आता 2023 आहे, 2023 मध्ये प्रचंड कठीण पेपर आहे, असं काही नाहीये मित्रांनो. पेपरची एक काठिण्य पातळी असते. तो राज्यसेवेसारखा पेपर नसणार आहे, हा सरळ सेवेचा पेपर असणार आहे. त्याची एक विशिष्ट पद्धत आहे, त्याची फ्रेमिंगची एक पद्धत आहे, त्याचे प्रश्न त्या पद्धतीने फ्रेम होतात. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. 25 गुणांसाठी हा जीएस पोर्शन आहे, तो चांगल्या पद्धतीने कव्हर करेल. नोट्स जरी तुम्ही केलात आणि माझे व्हिडिओ जरी बघितलात ना, हा 25 गुणांचा तुम्ही सोडून द्या, टेन्शनच घेऊ नका. नोट्स आणि जर तुम्ही व्हिडिओ लेक्चर केलात याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी काही रेफरन्स सांगेल. ते रेफरन्स आपले नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स आणि टेस्ट सिरीज. लक्षात घ्या, टेस्ट अतिशय महत्त्वाचे आहे. जेवढे जास्तीत जास्त तुम्ही प्रश्न कराल, सोडवाल, जास्तीत जास्त सराव कराल, त्याचा फायदा होतो. फक्त पुस्तकं वाचणे म्हणजे फक्त अभ्यास करणं नाहीये. लक्षात घ्या, म्हणजे मी फक्त पुस्तकं वाचले, 2-4 पुस्तक घेतले आणि माझं चालू आहे, तर तसं होत नाही. तुम्ही स्पर्धेमध्ये आहात का हे स्वतःला चेक करणं सतत गरजेचं आहे. ठीक आहे. बुद्धिमापन चाचणी 50 गुण महत्त्वाचं वेटेज आहे. आता याच्यामध्ये बुद्धिमापन जर तुम्ही मागचे प्रश्न पाहिलात तर एकदम म्हणजे एक साधारण तलाठी भरती म्हणा किंवा सरळ सेवेचा कुठलाही पेपर म्हणा, त्याच्यामध्ये एकदम साध्या पद्धतीचे गणित जे जसे विचारले जातात तशाच पद्धतीचे गणित याच्यामध्ये आहेत, फार कठीण नसतात. 50 गुण दिलेले आहेत. आणि हे बघा, कुठलीही गोष्ट पेपर सोडवत असताना असं कधीच ठरवून जात नाही की बाबा मी 150 प्रश्न सोडवणार आहे आणि 150 मिनिटामध्ये सगळं ओके करणार आहे. ऑन द स्पॉट, म्हणजे त्यावेळेस काय सिच्युएशन असते, प्रश्नांचं स्वरूप काय आहे, काठिण्य पातळी किती आहे, माझा इतर अटेम्प्ट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरून तो अटेम्प्ट ठरवायचा असतो. त्याच्यावर आपण पुढे चर्चा करूया. सिलेबस मी तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे. मी बुक्सच्या बाबतीत मी पुन्हा एकदा नंतर सांगेल तुम्हाला, एकदा सिलेबस बघून जेव्हा पुन्हा सिलेबस येईल आयोगाचा अपडेट होऊन त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी मी पुन्हा व्यवस्थित क्लिअर करून देईल. समाज कल्याण अधिकारी गट अ साठीचा क्लास 1चा आपला एक वेगळा कोर्स असणार आहे. लक्षात घ्या, कारण तिन्ही पोस्टचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आपल्याला जाणवेल. थोडासा म्हणण्यापेक्षा गृहप्रमुखचा तर पूर्ण भिन्न असेल आणि ह्या 2 पोस्टसाठीचा बऱ्यापैकी सिमिलर असेल, परंतु त्याच्यामध्ये थोडीफार चेंजेस असतील. त्याच्यामुळे आपण तिन्ही पोस्टसाठीची एक वेगवेगळे कोर्स जर आपण हे केले तर म्हणजे आपल्याला बायफर्केशन करायला बरं होईल आणि ते तुम्हाला अभ्यासायला बरं होईल. म्हणजे क्लास 1चा वेगळा कोर्स मी ठेवणार आहे, क्लास 2चा वेगळा ठेवणार आहे आणि क्लास 3चा. एखादा व्यक्ती जर तिन्ही पोस्टसाठी इलिजिबल असेल तर त्याच्यासाठी आपण त्यामध्ये तशा पद्धतीचं काहीतरी एक सोल्युशन काढून आपण ऍडमिशन जे आहे ते आपण देऊ. त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे.
आता समाज कल्याण अधिकारी गट ब या पदासाठीचा जो पेपर आहे त्याचा अभ्यासक्रम जो आहे तो कसा असेल? आता समाज कल्याण अधिकारी गट ब पदाची चाळणी परीक्षा 150 गुण 150 प्रश्न, कालावधी 1.5 तास सेम आहे, वस्तुनिष्ठ असेल, भाषा मराठी असेल, दर्जा पदवीचा असेल. कला शाखेतील घटक आहेत आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. ठीक आहे, तोच आहे सेम इकडे महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा, भारतीय राज्य पद्धती आणि ग्राम प्रशासन. आता याच्यामध्ये पहिल्या कला शाखेतील घटकमध्ये 3च गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी. मग काय दिलेलं नाहीयेत? पॉलिटी, त्याच्यानंतर त्यांनी जिओग्राफी आणि हिस्ट्री दिलेत, इकॉनॉमिक्स सायन्स वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या नाहीत. तो पोर्शन वेगळा ठेवला त्यांनी. विज्ञान व अभियांत्रिकी, आता बऱ्याचदा असं म्हटलं जातं की हा पोर्शन येणार नाही, अशी शक्यता फार कमी आहे. लक्षात घ्या, हा कंटिन्यू राहील हा पोर्शन, कारण विज्ञान व अभियांत्रिकीचा संबंध याच्याशी नाही असं म्हणताच येत नाही, याचा संबंध आहे. वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन, विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाची पूर्वगृहीतके, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक ज्ञान. मित्रांनो, कुठलीही समाज आज मोठमोठ्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा बऱ्याच अंधश्रद्धा घडतात. ठीक आहे, अंधश्रद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ही एक सामाजिक समस्या आहे. त्याच्यामुळे त्या सामाजिक समस्येचा सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करायचा असतो. त्याच्यावर सोल्युशन काढत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणं गरजेचंच आहे. जर लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आलाच नाही तर तर्क विकसित कसे होतील? लक्षात घ्या, लॉजिक कसं डेव्हलप होईल? आणि लोक विचार क्षमता जर त्यांची वाढली नाही तर लोक एकदम म्हणजे पुराणमतवादी होत जातील. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा का बरं याच्यामध्ये उल्लेख केलाय तर आपल्याला हा सिलेबस आपल्याला अभ्यास करायचा आहे. आधुनिकीकरण व विज्ञान. आधुनिकीकरण म्हणजे काय? आधुनिकीकरणाचे प्रकार, आधुनिकीकरण व भारत व समस्या उपाय. मग असं जर मग काही लोक जर म्हणत असतील की नाही हा सिलेबस असणारच नाही, असं शक्य नाहीये. मग कशाला 12वीच्या पुस्तकामध्ये समाजशास्त्राचे आधुनिकीकरण दिलेलं आहे? कशाला 11वी मध्ये सांगितलं जातं? तसं नाहीये, काहीतरी त्याच्या मागे लॉजिक आहे की तो सिलेबस आपल्याला दिलेला आहे आणि हे असणार आहे. लक्षात घ्या. जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती काय आहे? वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर त्याचे काय परिणाम झाले? त्याचे काय इम्पॅक्ट? आज ग्लोबलायझेशनचे इम्पॅक्ट ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहोचलेत. बरोबर आहे की नाही? ग्लोबलायझेशनचे एवढे इम्पॅक्ट झालेत, हरित क्रांतीचा एवढा परिणाम झालाय, आज त्याची झड सुद्धा, त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही परिणाम असणार आहेत. तरी सुद्धा सांगतोय तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय काय? ऊर्जा समस्या, आज वीज नसेल तर काय स्थिती येऊ शकते? लक्षात घ्या. अन्नधान्याची समस्या, लोकसंख्या समस्या, पर्यावरण समस्या, शैक्षणिक समस्या, गृहनिर्माणाची समस्या, परिवहन समस्या, संपर्क विषयक समस्या आणि लोकस्वास्थ्य इत्यादी घटक जे आहेत हे सगळे समाजाशी निगडीत मुद्दे आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये फार काही बदल होईल असं वाटत नाही. त्यामुळे हे सगळे पोर्शन ॲज इट इज राहतील. दुसरी गोष्ट आहे वाणिज्य व अर्थव्यवस्था. भारतीय आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका काय आहे? शासकीय अर्थव्यवस्था, त्यामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण, किमती वाढण्याची कारणे, उपाय वगैरे. हा काही प्रमाणात म्हणू शकतो की हा थोडासा जनरल टॉपिक आहे, म्हणजे वेगवेगळ्या एक्झाममध्ये आपण जसं कंबाईन आहे, राज्यसेवा याच्यामध्ये आपण वाचतो तो पोर्शन असेल. समाज कल्याण अध्ययन हा पूर्ण प्युअर तुमचा आपला जो MSW BSW वाला पोर्शन आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे. समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान म्हणजे जो आपण क्लास 1ला आहेत, मानवी अभिवृत्ती व व्यक्तिमत्व विकास, समाज कल्याण प्रशासन, सामाजिक सुरक्षा विषयक कायदे हा फक्त एक वेगळा घटक याच्यामध्ये दिलेला आहे. लक्षात घ्या, जो की क्लास 1 मध्ये नव्हता. अंमलबजावणी PCR म्हणजे आपला हा प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट जो आहे तो, भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना, समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र, तसेच जागतिक व चालू घडामोडी आणि बुद्धिमापन चाचणी. हा झाला गट ब चा सिलेबस. याच्यामध्ये आगळं वेगळं काहीही नाहीये आणि याच्यामध्ये फार काही आगळं वेगळं बदल होण्याची शक्यता पण कमी आहे. ऑलरेडी बुद्धिमापन चाचणीचा विषय उल्लेख आहे, चालू घडामोडी आहे, समाज कल्याण अध्ययन आहे. अजून काय बदल करतील ते लक्षात घ्या. ठीक आहे, हे झालं आपलं क्लास 1 क्लास 2च्या संदर्भात. मित्रांनो, या दोन्ही पोस्टचा आपण अभ्यासक्रम सुद्धा एक मागचा अभ्यासक्रम जो आहे तो समजून घेतलेला आहे. जसं आयोग आपल्या बघा आयोगाच्या वेबसाईटवर कदाचित अभ्यासक्रम यायला काही दिवस लागू शकतात, मग तोपर्यंत मी फक्त शांत राहतो असं होऊन चालत नाही. जो काही आयोगाचा अभ्यासक्रम असेल नवीन आला तरी आपण तो त्याच्यामध्ये इन्क्लूड करू, जुना असेल ॲज इट इज असेल तर तो आपला घेण्यात येईलच. त्याच्यामुळे त्या बाबतीत निश्चिंत राहा. क्लास 1 साठी क्लास 2 साठी दोन्ही कोर्स वेगळे असतील आणि गृहप्रमुखसाठी जो आहे तो कोर्स वेगळा असेल. गृहप्रमुखचा सिलेबस मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर ह्या दोनही तीनही पोस्टसाठी आपले कोर्सेस जे आहेत ते पुढच्या आज 12 तारीख आहे, 20 तारखेपासून लक्षात घ्या, 20 तारखेपासून आपल्याला ॲपवर हे कोर्स जे आहेत ते लॉन्च झालेले दिसतील. तुम्ही हे ॲप डाउनलोड करून ठेवा. कुठला ॲप आहे? NICF. तुम्ही प्ले स्टोअरला जा आणि 4 शब्द फक्त टाईप करा. 4 लक्षात घ्या, NICF. ठीक आहे, हे 4 अक्षर टाईप करा, तुम्हाला हे ॲप डाउनलोड होईल. त्याचा अर्थ न्यू इंडिया करिअर फोरम. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना टाकायला हे सगळं लांब लचक होतं म्हणून आम्ही NICF असं ठेवलंय. न्यू इंडिया करिअर फोरम हे ॲप डाउनलोड करा. ठीक आहे, याच्यामध्ये इथं असं तुम्हाला दिसेल, इथे बघा 10,000 विद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड केलेलं आहे ऑलरेडी. इथं तर 10,000 आहे, 11,000 समथिंग विद्यार्थी आपल्याकडे ऑलरेडी आहेत कोर्सेसला.
ठीक आहे. तर हे जे काही आपल्याकडे जे कोर्सेस असणार आहेत याच्या बाबतीत थोडी एक बेसिक माहिती तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमचं काम करत राहून सुद्धा, लक्षात, तुम्ही नोकरदार वर्ग असाल, तुम्ही गृहिणी असाल, तुमचा इतर अभ्यास असेल, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून सुद्धा तुम्ही हे लेक्चर्स करू शकता. सगळे लेक्चर्स तुम्ही घरी बसून ऑनलाईन पाहू शकता. एकदा तुम्ही ते डाउनलोड सुद्धा करू शकता ॲपमध्येच, ते डाउनलोड करून तुम्ही मग ते पाहू शकता. त्यामुळे काही नाही, अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे, त्याला काही बंधन ठेवणार नाही. बऱ्याच ॲपमध्ये 5 वेळाच बघा, 6 वेळाच बघा. आम्ही अनलिमिटेड वॉच टाईम ठेवतो जोपर्यंत विद्यार्थी त्या कोर्समध्ये आहे तोपर्यंत. त्याचं ड्युरेशन असेल, प्रत्येक कोर्सचा एक वेगळं म्हणजे एक कालावधी असेल, त्या कालावधीमध्ये तुम्ही तो कोर्स जो आहे तो त्याच्यामध्ये राहू शकता. हा व्हिडिओ जर तुम्ही उशिरा बघत असाल, एखादा विद्यार्थी असू शकतो की मी जूनमध्ये व्हिडिओ बघतोय, तरी सुद्धा तुम्ही नंतरही कोर्स हा घेऊ शकता. तो ॲपवर असेल तोपर्यंत तुम्ही हा कोर्स घेऊ शकता, काहीच अडचण नाही. ठीक आहे. ॲपमध्ये सुद्धा आपल्या डाउनलोड केला तुम्ही, चॅट सेक्शन आहे, त्याच्यामध्ये काही शंका असेल तर ते विचारू शकता. आपण आता गृहप्रमुख सिलेबस जो आहे तो पाहूया. बघा, हा गृहप्रमुख या पदासाठीचा अभ्यासक्रम आहे जो 2010 मध्ये पेपर झालेला होता, त्यानुसारचा अभ्यासक्रम आहे. तो मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये फार काही असे वेगळे सेक्शन नाही आहेत. शिक्षक लोकांसाठी हा सिलेबस अतिशय सोपा आहे, पण याच्यासाठी इतरांसाठी नाही असा होत नाही त्याचा अर्थ. ठीक आहे. अध्यापन अभियोग्यता म्हणजे जसं तुम्ही आता अध्यापन अभियोग्यता आपल्या याला पण वाचतात, सेटच्या पेपर 1 मध्ये पण वाचता. स्वरूप, त्याची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, मूलभूत आवश्यक बाबी, अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये काय, अध्यापनावर कोणते घटक परिणाम करतात, अध्यापनाच्या पद्धती कोणत्या आहेत, अध्यापनाची साधने कोणती आहेत आणि मूल्यमापनाची पद्धती काय आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जे आपण करतो त्या रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी असतील. बरोबर आहे. तर हा अध्यापन अभियोग्यता घटक हा आपल्याला जो अभ्यासायचा आहे त्याच्यामध्ये मग ते बेसिक प्रश्न असतील, स्वरूप, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, आवश्यक बाबी, अध्यापनाच्या पद्धती विचारतील, त्या पद्धतीची वैशिष्ट्य विचारतील, अध्यापनावर परिणाम करणारे कोणते कोणते घटक आहेत ते विचारतील, त्या डिस्ट्रॅक्शन्स काय आहेत ते विचारतील. संशोधन अभियोग्यता, याच्यामध्ये संशोधन अभियोग्यता बघा, आपण रिसर्च मेथड आपण त्याला म्हणूया थोडंसं. अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार, संशोधनाचे टप्पे काय, तुम्ही सेटच्या पेपरमध्ये सगळे वाचलेले आहात जर तुम्ही दिलेलं असेल तर. संशोधनाचे नीतिशास्त्र, शोध निबंध, लेख, कार्यसत्र, चर्चासत्र, परिषद, परिसंवाद, प्रबंध लेखन, त्याची वैशिष्ट्ये आणि रूपरेखा, वाचन, आकलन, उतारा व त्यावर आधारित उत्तर द्यावयाच्या प्रश्नांचा संच. आता याच्यामध्ये जवळपास 11 प्रश्न त्यांनी मागच्या पेपरमध्ये विचारले, मी बघितलेलं आहे. बेसिक प्रश्न असतात, एखादा ते उतारा देतात त्याच्यावर मग ते, आता मागच्या वेळेस लॉजिक डेव्हलपच्या संदर्भात उतारा होता की मुलांना शीर्षक बघितल्या तुम्हाला पाठ वाचायच्या आधी शीर्षक बघून तुम्ही काही विचार करायला पाहिजे. मग त्याच्याने तर्क कसं तुमचा वाढत जातो, तार्किक क्षमता कशी वाढत जाते, विचार करण्याची क्षमता कशी वाढत जाते वगैरे, असा तो पॅरेग्राफ होता आणि त्याच्यावर 6 प्रश्न त्यांनी विचारले होते. ते अगदी सोपे प्रश्न असतात. ठीक आहे. त्यानंतर संप्रेषण घटक आहे, त्याचे स्वरूप, वैशिष्ट्ये, प्रकार, अवरोधक आणि परिणामकारक वर्ग संप्रेषण, आधार सामग्री, अर्थउकल, डेटा इंटरप्रिटेशन आपण त्याला थोडक्यात म्हणूया. ठीक आहे. त्यानंतर आहे माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान, त्याचे फायदे तोटे काय आहेत, इंटरनेट, ईमेल वगैरे, जो बेसिक MPSC ला पण तो सिलेबस आहे. लोकसमुदाय आणि पर्यावरण हा महत्त्वाचा घटक आहे. लोकसमुदाय आणि पर्यावरण आंतरक्रिया, प्रदूषणाचे घटक काय, त्याचा मानवी जीवनावर परिणाम काय होतो, नैसर्गिक ऊर्जा साधन संपत्तीचे शोषण कशा पद्धतीने केलं जातं, नैसर्गिक आपत्ती आणि ती कमी करण्यासाठी उपाययोजना काय आहेत, डिझास्टर प्लॅन काय असतो आपल्याकडे, बरोबर आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी. उच्च शिक्षण पद्धती, त्यामध्ये शासन, राजनीती, प्रशासन, उच्च शिक्षण प्रणाली, आता नवीन शैक्षणिक धोरणावर प्रश्न विचारतील. औपचारिक दूरशिक्षण, व्यावसायिक, तांत्रिक, सर्वसाधारण शिक्षण, मूल्य आधारित शिक्षण, राजनीती व प्रशासन, संकल्पना, संस्था, त्यांच्या आंतरक्रिया, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. हा गृहविज्ञानाचा पोर्शन जो आहे तो आपण जसं CDPO ला वगैरे अभ्यासलेला आहे. उपचारशास्त्रीय पोषण आहार वगैरे, म्हणजे उपचारशास्त्र म्हणजे आपला तो असतो, म्हणजे ज्याला लिक्विड आहार वगैरे आपण जसं देतो, राईट, एखाद्याला उलट्या झाल्या, जुलाब झालाय वगैरे, म्हणजे त्याच्यावर तुम्ही काय आहारोपचार म्हणतात त्याला. आहारोपचार म्हणजे जसं डॉक्टर टॅबलेट्स देतात, बरोबर आहे की नाही, हा एक प्रकारचा औषधोपचार झाला. पण आहारोपचार म्हणजे काय, डॉक्टर सांगतात की काही दिवस ही भाजी खाऊ नका, काही दिवस हे पथ्य पाळा, त्याला आहारोपचार म्हणूया. ठीक आहे. किंवा तुमच्या आहारामध्ये असा बदल करा असं डॉक्टर सांगतात, तो आहारोपचार झाला. ठीक आहे. समाजकार्य, आता हा पोर्शन आपल्याला तिकडे जसं समाज कल्याण अधिकारीला आहे तो पूर्ण पोर्शन याच्यामध्ये आहे, पण समाजकार्य दिलेलं आहे. लक्षात घ्या, टायटल समाजकार्य आहे. व्यक्तीच्या एकूण आयुर्मानातील मानवी अभिवृत्ती व विकास. ठीक आहे. व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती, सामाजिकरण, त्यांचे अध्ययन, सामाजिक समस्यांची संकल्पना, कारण घटक, त्यांचे विश्लेषण, सामाजिक समस्यांच्या बाबतीतील हस्तक्षेप वगैरे. त्यानंतर आहे की समाज कार्यकर्त्याची भूमिका काय आहे, सामाजिक समस्या ओळखण्यात आणि समुचित धोरणाचा विकास करण्यामध्ये, कुटुंबाच्या लोकसंख्याशास्त्री व सामाजिक परिस्थितीत बदल, भारतातील स्त्रिया
स्त्रिया, युवक, वयोवृद्ध, मुले, भारतातील कुटुंब, स्त्रिया, युवक, वयोवृद्ध, मुले यांच्या समस्या काय, पुन्हा तोच मुद्दा त्याने दिलेला आहे की कुटुंब, स्त्रिया व मुले यांच्यासाठी सामाजिक कायदे काय आहेत, कुटुंब, स्त्रिया, युवक, वयोवृद्ध, मुले यांच्यासाठी शासकीय आणि अशासकीय संघटनांची भूमिका काय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काय धोरण कार्यक्रम आहेत, काय सेवा दिल्या जात आहेत, कुटुंब, त्यानंतर आहे यांच्यावरील समाज कार्याद्वारे हस्तक्षेप कशा पद्धतीने करता येतो, कौटुंबिक समस्या असेल, मुलांच्या समस्या, स्त्रिया आहे, वयस्कर आणि ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्या विशेष गरजा असलेले लोक असतील, राईट, स्पेशल म्हणजे जे डिसेबल्ड पर्सन असतील, तर यांच्यासाठी समाज कार्याद्वारे कशा पद्धतीने हस्तक्षेप त्यांच्या जीवनामध्ये केला जाऊ शकतो, तो पोर्शन आहे. म्हणजे इथलं समाजकार्य वेगळं आहे, लक्षात ठेवा. थोडंसं समाज कल्याण अध्ययन, त्याच्यामध्ये समाज कल्याण प्रशासन वगैरे थोडंसं वेगळं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रशासकीय नियम, सुविधा यांचे ज्ञान, याच्यामध्ये 15 गुण. आता याच्यामध्ये बघा गुणांची इथे आकडे दिलेले आहे, याच्यामध्ये इथे तुम्हाला दाखवतोय मी हे सगळं. इथे 95 गुण जे आहेत एकूण ह्या घटकावर आहेत आणि मला वाटते 10 पोर्शन याच्यामध्ये दिलेले आहेत. 95 गुणांसाठी 10 पोर्शन आहेत. ठीक आहे. आणि दुसरा जो आहे तो 15 गुण, म्हणजे 95 गुणांचा जो पोर्शन आहे तो पूर्ण, लक्षात घ्या, पूर्ण वेगळा आहे. आणि हा 15 गुण जे आहे त्याच्यामध्ये प्रशासकीय नियम आणि सुविधा नियमांचा ॲज ए गृहप्रमुख म्हणून तुम्ही जे काही काम असते, तुमची जी जबाबदारी आहे, कर्तव्य जबाबदारी आहे, त्याच्याशी रिलेटेड हा पोर्शन आहे. शासकीय वसतिगृहाचे उद्देशाचे पालन करणे, शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, मागासलेपणा दूर करणे, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे, शैक्षणिक दृष्टिकोन वृद्धी करणे वगैरे. प्रशासकीय जबाबदारी, त्याच्यामध्ये कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहणे, वसतिगृहाचे व्यवस्थापन पाहणे, प्रशासकीय बाबी पाहणे, अहवाल तपासायचे असतील, भेटी द्यायच्या असतील, आर्थिक बाबी त्याच्यामध्ये असतील, सोयी सुविधा देण्याबाबतीत असतील, म्हणजे जसं ग्रंथालय आहे, निवास आहे, निर्वाह भत्ता आहे, मुलांना स्टायफंड मिळतं, क्रीडा मनोरंजन भत्ते असतील, ठीक आहे, खेळाचे साहित्य असतील, पर्यवेक्षण, मग त्यांची शैक्षणिक प्रगती, विकास, भोजन व्यवस्था, शिस्तपालन बाबी, पालकत्वाची भूमिका असेल. मग आज तुम्ही अधिकारी म्हणून फक्त तिथे मुलं बाहेर गावून आलेली असतात, तिथे राहत असतात, एक त्यांना सुद्धा एक पालकत्वाची भूमिका जी आहे ती म्हणजे गरजेची असते. आणि तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी असलात तरी सुद्धा तुम्हाला तिथे पालकत्वाची भूमिका बजावायची आहे. विद्यार्थ्यांना आहे तसे स्वीकारणे, विद्यार्थ्यांना समजावून घेणे, मानसिकता समजावून घेणे, आत्मविश्वास वाढविणे, बरोबर आहे की नाही. तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणजे जेव्हा तुम्ही कशा काही ठिकाणी भेटी देता तेव्हा तुमच्यासमोर प्रश्नांची सरबत्ती मुलं करत असतात की असं आहे, अन्न बरोबर भेटत नाही, निकृष्ट दर्जाचं असतं, स्टायपन बरोबर भेटत नाही, झोपायसाठी नीट जागा नाही आहे, बरोबर आहे, वसतिगृहाच्या रूम्समध्ये उंदीर आहेत, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही आज हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या अनेक समस्या आज आपल्याला माहिती आहेत. नवीन उपक्रम राबविणे, त्यामध्ये सुप्त गुणांना वाव देणे, मग व्यक्तिमत्व विकास साधणे, काटकसर बचत साधणे, आरोग्य शिक्षण योजनांची माहिती देणे, अशा बाबी, अशासकीय संस्थांची मदत घेणे, शिस्त पालन, व्यक्तिमत्व विकास करणे. खूप मोठा सिलेबस याच्यामध्ये दिलेला आहे. गृहप्रमुखसाठी जरा सिलेबस मोठा आहे. आवश्यक कौशल्य अंगीकृत करणे, सामान्य अध्ययन, जागतिक तसेच चालू घडामोडी याच्यासाठी 20 प्रश्न आहेत आणि सामान्य अध्ययन बुद्धिमापनासाठी 20 गुण आहेत. म्हणजे असे 20-20 40 गुणांची इकडे दिलेली आहे आणि हे 15 गुण आहेत आणि इकडे 95 गुण आहेत, राईट. तर असं एकूण 150 प्रश्नांचा आणि 150 गुणांचा हा सिलेबस आहे. तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर गृहप्रमुख MPSC असं जर तुम्ही टेलिग्रामला सर्च केलात किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरून जर हा सिलेबस तुम्ही डाउनलोड केला, हा जुना सिलेबस आहे परंतु ॲज इट इजच राहण्याची शक्यता आहे. अपडेट जर झाला तर तो मी अपडेट सुद्धा तुम्हाला टाकेल आणि आपला जो कोर्स आहे त्याच्यामध्ये अपडेट सिलेबसनुसारच लेक्चर जे आहेत ते घेतले जातील. त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. आय होप की मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. आणि बघा अभ्यासक्रम येईल, अपडेट अभ्यासक्रम जो आहे तो येईलच प्रिंट होऊन, त्यात काही निश्चित नाही. पण अभ्यासक्रम काय असू शकतो याचा एक अंदाज तुम्हाला आलेला असेल आणि त्याच्यामुळे कुठली वाट नाही पाहिजे. आपल्याला ॲज इट इज लवकरात लवकर सुरू करायचं आहे. आणि काय होतं, एक सिरियसनेस असणं फार गरजेचं आहे. आली जाहिरात सरळ सेवेची आहे, कधी एक्झाम होईल माहीत नाही. एक साधारण 3 ते 4 महिन्याचं ड्युरेशन मी तुम्हाला सांगतोय, एक्सपेक्टेड ड्युरेशन आहे. 3 ते 4 महिन्यांमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर कामाला लागणं गरजेचं आहे. जो सिलेबस असणारच आहे तो सिलेबस लवकरात लवकर करा. कुठल्याही गोष्टीची वाट बघत बसू नका. मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो सिलेबस आणि त्याच्यासाठी कुठले बुक्स वाचायचे, प्रश्नांचं स्वरूप कसं होतं, मागची प्रश्न कशी विचारण्यात आली होती वगैरे टप्प्याटप्प्यात काही व्हिडिओ लेक्चर जे आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होतील. ते सबस्क्राईब करून ठेवा यूट्यूब चॅनल, त्याची बेल आयकॉन पण तुम्ही क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि आवर्जून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपले जे टेलिग्राम चॅनल आहेत दोन्ही, गृहप्रमुख पदासाठीचं वेगळं आणि समाज कल्याणसाठीचं वेगळं, ते जॉईन करून ठेवा. कुठल्याही अपडेट्स असतील त्या मी तुम्हाला तिथे कळवत जाईल. थँक्यू सो मच.